नमस्कार मैत्रिणींनो, मी अंगणवाडी सेविका जयाखाडे अंगणवाडी जिनियस या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत करीत आहे. तर मैत्रिणींनो, पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन आणि या ॲप्लिकेशनमध्ये 20.6 या अपडेटनुसार THRमध्ये काय बदल झालेला आहे तो आज आपण इथे बघणार आहोत. तर मैत्रिणींनो, डेली ट्रॅकरचं जे पेज आहे ते ओपन केलं की तिथे आपल्याला THR भरायचा आहे आणि THRला ओपन केले की तिथे आपल्या गरोदर माता, स्तनदा माता, 6 महिने ते 3 वर्ष बालके आपले ओपन होणार आहे. तर सर्वप्रथम मी गरोदर माता घेतलेली आहे. बघा, या गरोदर मातेसमोर THR याला क्लिक केले असता खाली 2 ऑप्शन आपल्याला दिसत आहे. एक दिवस विचारलेला आहे आणि एक पॉकेट्सचा प्रकार विचारलेला आहे. मैत्रिणींनो, पॉकेट्स म्हणल्याच्या नंतर इथं बऱ्याच मैत्रिणी कन्फ्यूज होतील की पॉकेटची संख्या इथे टाकायची की काय, परंतु पॉकेटची संख्या नसून इथे पॉकेटचा प्रकार आहे. दिवस आपण 25 टाकून घेणार आहोत. हे बघा, दिवस याला इकडे क्लिक केल्याच्यानंतर 1 पासून 25पर्यंत तुम्हाला इथे आकडेवारी दिसणार आहेत आणि आपण या 25ला क्लिक करून घेणार आहोत. 25ला आता आपण क्लिक केले. हे बघा, 25 दिवस इथे आलेले आहेत. आता पॉकेटची संख्या विचारलेली आहे, संख्या पॉकेटचा प्रकार विचारलेला आहे. आणि पॉकेटचे प्रकार किती, तर 4 प्रकार आहेत. आणि इथे त्याला पॉकेट्स याला क्लिक केल्याच्यानंतर बघा तुम्ही फक्त 1 2 3 4च आकडे इथे आपल्याला दिसणार आहे. स्क्रोल केलं तरी आकडे दुसरे इथे येत नाही, फक्त 4. आणि आहाराचा प्रकार जी पॉकेट संख्या आहे, या पॉकेटचा जो प्रकार तो 4 प्रकारात आहे. त्यामुळे इथे फक्त 4च ऑप्शन आहे आणि आपण त्याच्यापैकी आपण 4 याला क्लिक करून घेणार आहोत. हे बघा, दिवस 25 आणि पॉकेट्स प्रकार 4 अशा प्रकारे इथे टाकून घ्यायचं आहे. तर मी माझ्या गरोदरचा THR भरलेला आहे आणि इकडे सादर करा. आणि जोपर्यंत सादर करा याला आपण क्लिक केलं, जोपर्यंत यशस्वीरित्या दाखवत नाही, हिरव्या कलरमध्ये जेव्हा आपला फॉर्म यशस्वीरित्या झाला आहे असं येईल किंवा सक्सेसफुली झाला आहे अशी टिक मार्क करून येईल, त्यावेळेस समजायचे की आपला इकडं THR भरला गेलेला आहे. तर आता आपण स्तनदा मातेचा THR बघणार आहोत. मी माझ्या स्तनदा इथे ओपन करून घेतलेल्या आहेत. हे बघा, स्तनदा मातेचा मी THR भरलेला आहे. तर इकडं दिवस आणि पॉकेट्स जसा गरोदर मातेचा आपण THR भरलेला आहे त्याच प्रकारे स्तनदा मातेचा सुद्धा THR आपल्याला आता भरून घ्यायचा आहे. हे बघा, दिवस 25 इथे पण आपण 25 दिवस टाकून घेणार आहोत. इथे 25ला क्लिक केले आणि इकडे बघा, इथे पॉकेट्स प्रकार विचारलेले आहे, याला आपण 4 टाकून घेणार आहोत. अशा प्रकारे स्तनदा मातेचा THR भरून घ्यायचा आहे. आता गरोदर माता झाली आणि स्तनदा पण THR स्तनदाचा भरलेला आहे. आता आपण 6 महिने ते 3 वर्ष जे बालके आहेत त्यांचा THR बघूया. तर हे बघा मैत्रिणींनो, मी हे 6 महिने पूर्ण झालेलं बालक नवीन आहे, त्यामुळे मी त्यालाच क्लिक केलं आणि त्याचा THR त्याच्यासमोर THRच्या सिम्बॉलला मी क्लिक केलं. 2 ऑप्शन आलेले आहेत. तशाच प्रकारे खाली त्यालासुद्धा आपण दिवस या रकान्यातल्या टिकला आपण टिकमार्क जी आहे त्याला आपण क्लिक केलं. लगेच आपल्यासमोर 1 पासून 25पर्यंत लिस्ट येईल. त्याला स्क्रोल करत गेलं, शेवटी 25चा आकडा आहे, त्याला क्लिक करून 25 दिवस आणि इकडं पॉकेट्स प्रकार 4च आहे. मैत्रिणींनो, हा THR ज्यांच्याकडे उतरलेला आहे त्यांना त्या पावतीनुसार खूप सोपं होणार आहे, परंतु ज्या मैत्रिणींकडे अजून THR आलेला नाही त्या थोड्या कन्फ्यूज होतील. परंतु कन्फ्यूज व्हायचं काही कारण नाही. फक्त पॉकेट्स प्रकार आणि दिवस हे 2च ऑप्शन इथे आपल्याला विचारलेले आहे. मैत्रिणींनो, गरोदर मातेला 6 पॉकेट्स आणि 6 महिने ते 3 वर्ष बालकांना 7 पॉकेट्स आणि जे आपले अतितीव्र लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी पॉकेट्स प्रकार 2 आहे. तर इथे कन्फ्यूज होऊ नका मैत्रिणींनो, कारण गरोदर आणि स्तनदा मातांना पॉकेट इथे आपल्याला टाकायचे नाही, फक्त पॉकेट्सचा प्रकार इथे आपण टाकून घेतलेला आहे. पॉकेट्स या रकान्यात आपण त्यांचा प्रकार टाकून घेतलेला आहे. तर प्रकार
गरोदर माता, स्तनदा माता आणि बालके यांचा प्रकार तिथे एकच येणार, 4च ऑप्शन येणार. आणि इकडं दिवस THRचे 25 असल्यामुळे इकडे आपण 25च टाकून घेणार. अशा प्रकारे आपण ही माहिती भरायची आहे. आणि जर एखाद्या ताईकडे जर तीव्रचा लाभार्थी असेल तर त्या तीव्रला मात्र तुम्हाला 2 ऑप्शन क्लिक करावं लागणार आहे. त्याला पॉकेट्स प्रकार विचारलेला असला तर त्याला 2ला क्लिक करायचं आहे, त्याच्यासमोर 2 भरायचं आहे. बाकी ह्या अशा प्रकारे सगळी माहिती भरून घ्यायची आहे. तर खूप सोपी माहिती आहे, काही अवघड नाही. फक्त 20.6 नुसार झालेला हा बदल आहे. अशा प्रकारे आपण भरून घेऊ शकता. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघत राहा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवत राहा. तर धन्यवाद मैत्रिणींनो.